सानिका ही एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झालेली होती. तिच्या कुटुंबावर अत्यंत प्रेम होते. तिच्यासाठी घरच्यांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द. असे सानिका स्वभावाने समजूतदार, सगळ्यांमध्ये मिसळून राहणारी होती. आपले विचार ठाम मांडणारी होती. सानिका दिसायलाही सुंदर, नाजूक, हरणासारखे डोळे, कोणालाही आकर्षण वाटेल असे. ओठावर नेहमी हसू, आपल्या बोलण्यातून कोणालाही आपलंसं करणारी होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करून तिने चांगली नोकरी मिळवली होती. सानिकाचे सगळं अगदी आरामात आनंदी जीवन होते. सानिकाचा दिवस सुरू झाला की तिची नुसतीच गडबड चालू होत असे. आज पण नेहमीप्रमाणेच तिला उठायला उशीर झाला होता. तिची गडबड चालू होती. सानिका पटापट आवरू लागली. काय सानिका, लवकर उठायला काय होतं? आई आवाज देत रूममध्ये आली. सानिका, अगं आई, आज उशीर झाला, सोमवारपासून लवकर उठेल, असं म्हणत सानिका रूममधून बाहेर आली. आई जाते ग, म्हणत ती घराबाहेर पडली. गाडी चालू करताना अचानक तिची नजर एका मुलावर येऊन थांबली. याआधी तिने त्याला कधीच पाहिले नव्हते. गाडी चालू झाली. सानिका तेथून निघून गेली. दिसायला तो हँडसम, खूप शिकलेला असा दिसत होता. सानिका आता ऑफिसमध्ये पोहोचली. तिने कामाला सुरुवात केली. पण राहून राहून तिच्या मनात एक विचार येत होता. कोण होता तो मुलगा? ह्याआधी आपल्या कॉलनीमध्ये दिसला नाही. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, असे वारंवार म्हणत सानिका विचार करणं टाळत होती. काम संपल्यावर सानिका घरी निघते. गाडी चालवताना ती सकाळी दिसलेल्या मुलाचा विचार करत होती. तो परत दिसेल का? विचार करता करता सानिका घरी पोचली. तिची नजर आता त्याला शोधू लागली, पण तो काही दिसला नाही. मग ती घरी निघून गेली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळे एकत्र जेवत असे. तिचं वेळ होती. एकत्र येऊन हसत खेळत दिवसभराचा थकवा घालवत. सानिका जेवल्यानंतर रिया म्हणजे तिच्या चुलत बहिणीसोबत वर रूममध्ये आली. दोघीही दिवसभर काय झाले ते शेअर करत होत्या. बोलता बोलता रिया झोपून जाते, पण सानिका जागीच होती. सानिकाची आई काम उरकून रूममध्ये येते. आई गप्पा मारत बसते. अगं सानिका, आपल्या शेजारी नवीन शेजारी राहायला आले. पण सानिकाचं लक्ष नव्हतं आईच्या बोलण्याकडे. ती तिच्या विचारात रमली होती. नंतर आई, सानिका आता झोपते, शांत बोलून लाईट बंद करून जाते. रविवारचा दिवस सगळ्यांचा सुट्टीचा दिवस असल्याने सगळे आरामात चालू होतं. सकाळचे 9 वाजले तरी सानिकाची सकाळ अजून झालीच नव्हती. खिडकीतून ऊन सानिकाच्या तोंडावर येऊन पडलं होतं. सानिका एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर होत होती, पण काही उपयोग झाला नाही. ताई उठ करत शेवटी रियाने सानिकाला उठवलं. काय ग रिया, आज तरी झोपू दे. सानिका डोळे चोळत उठली. सानिका आणि रिया आवरून खाली आल्या. सानिका समोर बघते तर काय, काल बघितलेला मुलगा आणि स्वराज म्हणजे सानिकाचा मोठा भाऊ बोलत होते. सानिका आणि रिया समोरच येताच स्वराजने ओळख करून दिली. ही सानिका आणि रिया माझ्या बहिणी आहेत. सानिका, हा तेजस, आपले नवीन शेजारी. तेजसने ही स्माईल देत हॅलो बोलला. सानिकाच्या ओठावर हसू उमटलं होतं. सानिका निशब्द होऊन तेजसकडे पाहत होती. तितक्यात आईने आवाज दिला. हो आले अगं आई, असं म्हणत सानिका तिथून जावं लागलं. सानिका आणि तेजसची ती पहिली भेट. बोलता आले नाही, पण ओळख तरी झाली.
ही गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.